नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माजी मंत्री या राज्याचे आणि विद्यमान बल्लारशाह मूल या मतदारसंघाचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सातत्यानं वेगवेगळ्या जनतेच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षांसोबत असून सुद्धा प्रश्न विचारत आहेत आणि त्याची उत्तरं मिळवत आहेत. आजच्या दिवसाला त्यांनी अत्यंत एक महत्त्वाचा मुद्द्याला हात घातला, तो म्हणजे निकृष्ट तांदळाचा पुरवठा. आणि ही पुरवठा करणारी महाराष्ट्रातली म्हणजे खास करून चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया भागात सक्रिय असलेली एक टोळी आहे आणि या टोळीच्या विरोधात कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आणि त्याला सकारात्मक उत्तर अजित पवार यांनी दिलं. लोकशाहीच्या या प्रक्रियेत आणि संसदीय कार्यप्रणालीमध्ये अत्यंत उत्तम उदाहरण पत्रकारांनीही पाहिलं आणि बाकी विधिमंडळाच्या सदस्यांनी सुद्धा पाहिलं. मी या मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. आणखी काही मुद्दे या जोडीनं येतीलच. आणि सुधीर भाऊ, काय नेमका ही गँग म्हणजे नेमकी काय, टोळी काय आणि ती काय करते? लोकशाही ही जनतेची सेवा करण्याच्या व्यवस्थेपैकी एक महत्त्वाची व्यवस्था आहे. पण या व्यवस्थेमध्ये एक सर्वात मोठी अडचण आहे की जो मतदार आहे, सामान्य व्यक्ती आहे, तो फक्त मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर मात्र त्याला या संदर्भामध्ये आवाजच राहत नाही. त्याचा आवाज बनून विधिमंडळात संसदीय आयुधांचा उपयोग करण्याची आमची जबाबदारी आहे. जेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आपल्या राज्याची एक आधारभूत धान खरेदी योजना आहे, याच्यामध्ये सरकार धान खरेदी करते आणि धान खरेदी करून तो धान भरडाईला राईस मिलला पाठवला जातो आणि ते तांदूळ जे असतं, जो भात असतो, तो नंतर रेशन दुकानासाठी आपल्या पुरवठा विभागाच्या माध्यमातून लोकांना दिला जातो. काही असे लोक आहेत, रॅकेट आहे महाराष्ट्रात, हे काय करतात, चांगला धान हा भरडाई करतात. अच्छा. हा धान आणि यातून निघालेला भात हा बाजारात विकतात आणि अतिशय जुना सडका तांदूळ हा रेशन दुकानात पाठवतात. हे रॅकेट आहे, याचे दर ठरलेले आहे आणि त्या अधिकाऱ्यांना खरं ते हे या अधिकाऱ्यांचे हृदय तपासले पाहिजे. सैतानी हृदय आहे खाण्याच्या पदार्थामध्ये. अरे उद्या तो 3 वर्षाचा एखादा मुलगा गरीबाचा, त्याला तो भात खाऊ घातला जातो. सर्टिफिकेट जेव्हा त्याचं तो तपासायला पाठवला नमुना, तेव्हा लक्षात आलं की खाण्यास अयोग्य आहे. हा खून नाही आहे का? हा तुम्ही त्या लहान मुलाशी, तो गरीबाचा पोरगा आहे, ठीक आहे, आमदार, मी, मंत्री, आमच्याकडे तर बिग बाजारचा किंवा अशा तत्सम ठिकाणाहून चांगल्या क्वालिटीचा तांदूळ आहे. तुम्ही रेशन दुकानात तर आम्ही जात नाही. ही थट्टा नाही आहे गरीबाची. त्याला गरीब ठेवण्यामध्ये समाज व्यवस्था जबाबदार आहे. पण मला एक सांगा की काय नेमकी सिस्टीम मध्ये काय फेल्युअर होतं? सिस्टीम मध्ये अत्यंत घाणेरडा सिस्टीम मध्ये दर्जाचा तांदूळ आहे. 2000 रुपये लॉटनी, हे जेव्हा ती तपासणी करणारी एक यंत्रणा असते, लॉटची तपासणी, नमुना सॅम्पल तपासणी, ते काय करतात, तपासतच नाही. पण त्याचा त्यांची ठरला असेल. मिली बघतच आहे. म्हणून तर अजितदादांनी सुद्धा काय सुंदर उत्तर दिलं. मी अजितदादांचं अभिनंदन केलं. अभिनंदन करताना म्हणून मी म्हणालो, कारण हा गरिबांच्या अन्नाच्या घासाची संबंध आहे आणि अजितदादांनी इतकं उत्तर सुंदर दिलं की मी एकालाही सोडणार नाही, सुतासारखा सरळ करेल, सुतासारखा सरळ करेल. आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही थकेपर्यंत ईश्वर तुम्हाला निवडून देईल. शेवटी पुण्याचं काम आहे हे, फक्त निवडणुकीशी संबंधित नाही. आपल्याला पुन्हा पुनर्जन्म घ्यायचा आहे. मग अशा प्रसंगामध्ये खाण्याशी. पण आता हा जो मुद्दा होता, तुम्ही एक गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया 4 जिल्ह्यांचा आपण तिथे उल्लेख केला. पण या व्यतिरिक्त, या 4 जिल्ह्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा होतो ना, इतर ठिकाणी होतो. आता आमच्याकडे काही प्रत्येक गोष्टीची माहिती येणार नाही. पण आता अजितदादा मात्र याच्यावर कडक कारवाई करण्याची घोषणा त्यांनी केली आणि मला विश्वास आहे की अजितदादा कडक कारवाई करतील. तुमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की अधिकारी आणि त्या 3 कंपन्यांचे मालक, त्यांची काही नावं फक्त 3 कंपन्या नाही, याच्यामध्ये अनेक आहे. आता तर 3 कंपन्या पुढे आल्यात, कारण तुम्ही सॅम्पल तेवढ्यांचेच तपासले. तुम्ही जर ज्या सॅम्पलला तुम्ही तपासून मंजुरी दिली ते पुन्हा एकदा तपासले तर लक्षात येईल असे अनेक लॉट आहे की जे अयोग्य आहे खाण्यासाठी. बरं, सुधीर भाऊ, अत्यंत म्हणजे आता तुमच्याकडे तुम्ही विद्यमान आमदार आहात त्या मतदारसंघाचे, बल्लारशाह मूल. पण एका आमदारानं साधारणतः आपल्या मतदारसंघातले आक्रमकपणे किती प्रश्न विचारावेत याचं एक उदाहरण तुम्ही एक वरिष्ठ ज्येष्ठ या विधिमंडळाचे सदस्य म्हणून घालून देत आहेत. निश्चितच
मला आठवतं जेव्हा तुम्ही आमदार होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं इथे, त्यावेळेला तुम्ही सातत्यानं प्रश्न विचारून भंडावून सोडत होत्या, वेगवेगळ्या आयुधांचा वापर करत होता आणि याशिवाय तुम्ही स्मरणपत्र पाठवत होते. सुधीर भाऊंची स्मरणपत्रे हा एक राजकारणातला अत्यंत एक खूप चांगला प्रकार होता आणि नाही, मला आठवतं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेबाचे त्यांच्या टपाल विभागाचे आवक जावक विभागाचे प्रमुख होते एक आमच्या भगिनी. त्या मग म्हणाल्या की तुमची जेवढी पत्र येतात ती एकीकडे आणि बाकीच्यांची एकीकडे. मी मंत्री झालो तेव्हा आम्हाला पोस्ट तिकीट जे आहे ते शासनाकडून दिले जातात. एक दिवस ते अधिकारी माझ्याकडे आले, ते म्हणाले या वर्षात आम्ही 25 लाख रुपयाच्या पोस्ट तिकिटा या साधारणतः मंत्री कार्यालयांना दिल्या. या 25 लाख रुपयापैकी 13 लाख रुपयाच्या पोस्ट तिकिटा तुम्ही वापरल्या, कारण प्रत्येकाचं उत्तर द्यायचं, प्रत्येक पत्राला निवेदनाला पोस्ट द्यायची, ही परंपरा मी कायम ठेवली, कारण हा जनतेचा अधिकार आहे. बरं, आता तुम्ही ज्या पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे मांडतात, एक मुद्दा तुमचा विधानसभेत असा होता की दारू पिऊन वाहन चालवणे, पण यात ऑलरेडी कायदा आहे, तो आणखी कठोर करा अशी तुमची मागणी आहे. माझी खरी स्पष्ट मागणी काय होती, दरवर्षी 15,000च्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. 17,000पेक्षा जास्त लोक आयुष्यभरासाठी दिव्यांग होतात, शरीराचा एखादा अवयव निकामी होतो. तुम्ही फक्त मनात एक दिवस विचारा ना की तुमचा उजवा हात नाही, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की 2 टन एअर कंडिशनच्या रूममध्ये सुद्धा तुम्हाला घाम येईल. आणि हे सहजपणे होत आहे कशाने, तर दारू पिऊन वाहन चालवलं जातं. मग तुम्ही त्याच्या कुटुंबाला काही नुकसान भरपाई देणार आहे की नाही? आणि हा विषय मी सोडणार नाही, हा विषय मी लावून धरणार आहे. पण केंद्राच्या पातळीवरही काही सर्वच ठिकाणी मी कायदा मी साहेब स्वतः सुद्धा मंत्री आहेत अभ्यास त्याचा. करून राज्यातले कायदे आणि मदत हे देण्यास तर भाग पाडेल. म्हणजे सुधीर भाऊ खूप वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालतायत आणि मतदारसंघावर लक्ष केंद्रित करतायत असं साधारणतः दिसतात. पण सत्तेत राहून सुद्धा आपण इतके प्रश्न आक्रमकपणे त्याची मांडणी करू शकतो. 95 ते 99 मी सत्तेचाच भाग होतो. स्वर्गीय मनोहर जोशीजी मुख्यमंत्री होते, गोपीनाथजी उपमुख्यमंत्री होते. आम्हाला गोपीनाथजींनी हेच सांगितलं की जनतेच्या प्रश्नासाठी माझं सरकार, आपलं सरकार किंवा विरोधी सरकार हा विषय कधी धरायचा नाही. आणि तुम्हाला माहीत असेल की मी पहिल्याच टर्ममध्ये माझा संसदीय आयुधांचा सर्वात जास्त उपयोग करतो, म्हणून आदर्श आमदार म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख आणि तात्कालिक स्वर्गीय राज्यपाल अलेक्झांडर यांनी मला 95 ते 99चा पुरस्कार मला दिला होता. याचा अर्थच होता की मी सत्ताधारी असूनही जनतेचे प्रश्न मांडायचोच आणि पुढेही मांडेल. आता सध्या सुधीर भाऊंचं काय चाललंय, म्हणजे तुम्ही आमदार आहात, वेगवेगळे कामं तुम्हाला मतदारसंघात असतील, पण इतके पक्षाचे एक मोठे दिग्गज मंत्री राहून चुकलेले, कुठे कुठे वेळ जातो की जनतेशी आणखी संवाद साधता येतो जो पूर्वी वेळ जनतेशी तर संवाद साधतो, पण मी साधारणतः लोकांचे चेहरे वाचतो, मी जाऊन काही क्षेत्र पाहतोय, चित्रपट पाहतोय. आता हा कालावधी थोडासा आपणही शेवटी एक दिवस तर आपल्याला जायचं आहे, पण आपल्याला जेवढं शिकता येईल तेवढं शिकण्याचा मी प्रयत्न करतोय की त्याचा मग फायदा मी समाजाला काय देऊ शकतो. मी काही छोटे महिलांसाठी रोजगार उद्योग करण्याचा विषय करतो आहे. मी मिशन ऑलिम्पिक 2036 साठी काम करतो आहे. आणि तुम्ही जर माझ्या कधी मतदारसंघात आलात तर मी एक वाक्य कधी वाचलं होतं, जो भी काम करो तो ईश्वर की अर्चना समझकर करो. योगी अरविंदाचं हे वाक्य आहे, जूता भी पॉलिश करना है तो उसको चमको. तुम्ही माझ्या मतदारसंघात आला तर मी एक एक काम एवढं अप्रतिम केलं आहे. तुम्ही माझं सैनिक शाळा बघा, 122 एकरची, देशातली सर्वोत्तम सैनिक शाळा भारत सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने. तुम्ही वन अकादमी बघा, देशातली स्टार अकादमी माझी मानली जाते. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर बघा, आता SNDT युनिव्हर्सिटीचं 600 कोटीचं मुलींसाठी 62 कोर्सेसचं केंद्र करतोय. माझं बस स्टँड बघा, माझं इव्हन पोलीस स्टेशन बघा. एखादा चोर जेव्हा पकडला जातो तर तोही म्हणतो 4 दिन जमानत नाही हुई तो चलता. एवढं सुंदर आहे. तर मला हा नेहमीच वाटतं की उत्तमातलं उत्तम काम करावं, आणि त्यासाठी जोपर्यंत देवाने आयुष्य दिलं तेवढं खर्च करेल. पण मंत्री नसताना, म्हणजे मंत्री असताना तुम्हाला असं वाटत असेल की काही गोष्टी आपण आणखी जोरकसपणे करू शकलो असतो, पण काही गोष्टी आता आपल्याला करता येत नाही, काही कुठे मर्यादा येतात. आहे, नक्कीच आहे. शेवटी मला चंद्रपूरहून नागपूर निघायचं आहे. माझ्याकडे कार असेल तर वेगाने जाता येतं, सायकल असेल तर त्याला जाता येतं, उशीर लागतो. आता फक्त मी एवढाच प्रयत्न करतो की सायकलचा वेग जास्तीत जास्त कसा ठेवता येईल.
खूप धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही Thank वेळ दिला. थँक्यू बोला. थँक्यू